नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रातील सर्व तमाम भावी स्टेनोग्राफर अधिकाऱ्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी आपण प्रत्यक्षात व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी मी आपणास दिसत आहे। त्याचं कारणही तसंच आहे, माझ्या आयुष्यातला आज आपण पहिला व्हिडिओ जो आहे तो डिजिटल बोर्डच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आज मी पोहोचत आहे आणि हे सर्व जे काही शक्य झालेलं आहे ते YouTube मुळे जे आहे ते शक्य झालेलं आहे मित्रांनो। तर आज दिनांक 26 जानेवारी 2025 आणि संपूर्ण भारत देश जे आहे ते आज आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे। तर मित्रांनो, हे जे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते उगाच नाही मिळालं आणि अनंत लोकांनी अनेक लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, बलिदान केलेलं आहे। काही जणांनी जवान्या कुर्बान केल्या तर काही जणांनी उभं संसार आपला जे आहे ते कुर्बान केला, तेव्हा कुठं आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आणि या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना राजमुद्रा अकॅडमी व प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या युट्यूब चॅनल कडून लाख लाख काय शुभेच्छा। तर वळूया महत्वाचा मुद्दा की प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण 3 मुद्दे या ठिकाणी क्लिअर करणार आहोत। पहिला मुद्दा, 2022 ची जी काही स्टेनोग्राफरची भरती आहे ती कुठपर्यंत आली त्यावर चर्चा, आणि त्यानंतर 2 माहितीचे अधिकार जे आहे ते आपल्या विविध विद्यार्थ्यांनी माझ्या मित्रांनी जे आहे ते टाकले होते, त्यांना काय त्याचा रिस्पॉन्स आला, किती जागा रिक्त आहेत, किती जागा भरलेल्या आहेत, मग ते मराठी स्टेनोग्राफर असू द्या का इंग्रजी स्टेनोग्राफर असू द्या, त्यामध्ये स्टेनोटायपिस्ट, लोअर ग्रेड, हायर ग्रेड या सर्वांचा ऊहापोह या ठिकाणी आपल्याला या प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून करावयाचा आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक स्टेनोग्राफर विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ या ठिकाणी गेला पाहिजे मित्रांनो, कारण महाराष्ट्रातील स्टेनोग्राफर भरतीविषयी माहिती देणारे एकमेव चॅनल ते म्हणजे प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर। उगा नवाय माय जिसमें है दम वो है फक्त दिनेश कदम। तर म्हणून मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर या ठिकाणी जी काही जुनी भरती आहे, आपली जुनी भरती सन 2022 ला या ठिकाणी सुरू झाली, तर त्यामध्ये 100, 80 आणि 120 चे जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी जॉईन करून घेतलेला आहे। आयोगाच्या प्रचंड यावेळेस काय झालेले आहेत, काही माननीय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या काही चुका देखील या ठिकाणी झाल्यात। पूर्वीच्या भरतीमध्ये आपल्याला कसं होतं, तर 120 ची अगोदर यादी लागायची, त्यानंतर त्यांची जी आहे लगेच जॉईनिंग व्हायची, त्यानंतर मग 100 आणि त्यानंतर 80। यावेळेस आयोगाने थोडंसं उलटा कार्यक्रम केला, तिन्ही याद्या लावल्या आणि टप्प्याटप्प्याने जे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी बोलवले। त्यामुळं या ठिकाणी जे काही वेटिंग मधले विद्यार्थी आहेत त्यांना लवकर संधी भेटत नाही। म्हणजे सर्वात महत्वाचं, आयोगाने या ठिकाणी जर आपल्याला ऑप्टिंग आउट हे ऑप्शन ठेवलं असतं मित्रांनो तर हे खूप सोपं गेलं असतं। त्यानंतर आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली, परीक्षा 1.5 वर्षांनी घेतली, 1 वर्षाने डिक्टेशनचा कार्यक्रम घेतला, सगळा कार्यक्रम लांबवला बघा। येथून तेथून सगळ्या जंगलगुत्ता जे आहे ते मागच्या भरतीमध्ये झालेला आहे, परंतु आगामी नवीन भरतीमध्ये या कोणत्याही चुका ज्या आहेत त्या आपल्याला होऊ द्यायच्या नाहीत। कारण आपल्यालाही माहिती नव्हतं की 2008 पासून साधारणतः आतापर्यंतच्या स्टेनोग्राफरच्या जेवढ्या जाहिराती आल्या त्या सर्व जाहिराती हे ऑफलाईन परीक्षेमध्ये होती। ही पहिली भरती होती 2022 ची की जी लेखी परीक्षा, ज्याला आपण चाळणी परीक्षा म्हणतो, ती ही प्रामुख्याने आयोगाने ऑनलाईन घेतली होती। त्यामुळे नेमकं पुढचं काय प्रोसिजर होतं हे आपल्याला सुद्धा माहिती नव्हतं, परंतु 2022 च्या भरतीमुळे या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, स्पष्ट झालेल्या आहेत। तर बघा, जुन्या भरतीमधले जे काही, घाबरू नका, मला माहिती आहे तुम्हाला अपेक्षा काय आहे की सर वेटिंगचं कधी लागणार आहे, तर 120 आणि 100चं जे काही वेटिंग आहे ते संपूर्ण या जानेवारीमध्ये जे आहे, साधारणतः या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये जे आहे ते संपूर्ण काय होणार आहे, क्लिअर होऊन जाणार आहे। राहिला प्रश्न 80चा, आणि 80चं जे काही म्हणजे वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत काय करण्यात येईल, बोलवण्यात येईल। 120च्या जागा शिल्लक नाही आहेत वेटिंग मध्ये, माझ्या मते मला मिळालेल्या माहितीनुसार ओबीसीची फक्त 1 जागा जी आहे ती रिक्त आहे। त्यानंतर माजी सैनिकाच्या जागा ज्या आहेत त्या सुद्धा काय आहेत मित्रांनो, रिक्त आहेत। माजी सैनिकाबद्दल सुद्धा एक मुद्दा आहे, आता त्या मुद्द्यावर जर इथं बोलायला गेलो तर आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल। कसं आहे, आपले एकतर स्टेनोग्राफरची विद्यार्थी संख्या आपली कमी आहे, विद्यार्थ्यांमध्ये आपल्या एकता नाही, सर्वजण एक होत नाहीत, प्रत्येकाचे वेगवेगळे गट पडलेले आहेत। पश्चिम महाराष्ट्रातले जे काय आहेत, सातारा, सांगली, कोल्हापूर, ते फक्त न्यायालयाची तयारी करतात। आमचे मराठवाड्यातले पोरं जे आहेत
ते एमपीएससी स्टेनोग्राफरची तयारी करतात. असे अनेक गट आहेत. त्याच्यात परत मराठीवाले वेगळे, इंग्रजीवाले वेगळे, त्याच्यामध्ये स्टेनोटायपिस्ट वेगळे, हायर ग्रेड वाले वेगळे, सगळा कार्यक्रम काय आहे या ठिकाणी वेगवेगळा आहे. त्यामुळं आपल्याला एक होत नव्हतं, म्हणून आपल्याला या ठिकाणी या भरतीला उशीर झाला मित्रांनो. तर माजी सैनिकाच्या जागा सुद्धा आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करून मिळायला पाहिजे होत्या, परंतु त्या मिळाल्या नाही. जर आपण सरळ सेवा भरती पाहिली, मग ते आरोग्य विभाग असेल किंवा जिल्हा परिषद असेल, प्रत्येक भरतीमध्ये शासनाच्या नवीन जी आर नुसार खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग आणि माजी सैनिक उमेदवार जर मिळाले नसतील तर त्या त्या कॅटेगरीतील उमेदवारांना त्या जागा कन्व्हर्ट केलेल्या आहेत मित्रांनो. फक्त आपल्या स्टेनोग्राफरच्या जागा ज्या आहेत हे सुद्धा आपली सरळ सेवा भरती होती. माननीय आयोगाला माझी विनंती आहे की माजी सैनिकाच्या जागा रिक्त न ठेवता ते त्या त्या कॅटेगरीतील त्या त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना त्या जागा देण्यात याव्यात मित्रांनो. ओके, तर म्हणजे 120चं जे काही आहे ते जानेवारी अखेरपर्यंत वेटिंग क्लिअर होऊन जाईल आणि 180 हे संपूर्ण भरती जी आहे ती 2022 ची मित्रांनो ही फेब्रुवारी अखेरपर्यंत कंप्लीट होईल. आता बोलूया नवीन भरतीविषयी. काय मुद्दा आहे आपला नवीन भरतीचा? तर बघा, आपले जे काही 2 विद्यार्थी आहेत त्यांनी सर्वप्रथम या ठिकाणी माहितीचा अधिकार टाकला आणि माहितीच्या अधिकारातून जे आहेत की मंत्रालय मध्ये जे काही मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरच्या जागा आहेत, एकूण किती जागा रिक्त आहेत यासाठी माहितीचा अधिकार टाकला होता. आणि हा 7 नोव्हेंबर 2024 चा काय आहे या ठिकाणी जी आर आहे. हा 7 नोव्हेंबर 2024 च्या या ठिकाणी जी आर नाही, माहितीचा अधिकार. बघा, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय विस्तार दालन क्रमांक 557. ओके, तर असो. तर बघा, 7 नोव्हेंबर 2024 ला जो माहितीचा अधिकार टाकला होता त्याच्या अंतर्गत जे आहे ते किती जागा या ठिकाणी ज्या आहे त्या आपल्या शिल्लक होत्या. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या जागा आहेत त्या जागा आपल्या या ठिकाणी बघूया. एक सेकंद मित्रांनो. तर बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत 24/10/2024 रोजीचा हा माहितीचा अधिकार अधिनियमा अंतर्गत काय केला होता, अर्ज केला होता. तर त्यामध्ये बघा, उच्च श्रेणी जे आहे, उच्च श्रेणी लघुलेखक, उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी आणि मराठी हे दोन्ही मिळून जे आहेत त्या जागा होत्या या ठिकाणी 69 जागा ज्या आहेत त्या काय होत्या, रिक्त होत्या. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक मराठी आणि इंग्रजी, ज्याला आपण उच्च श्रेणी म्हणजे या ठिकाणी माहिती आहे 120 आणि निम्न श्रेणी जे आहे ते म्हणजे 100 आपलं, आणि याच्या एकूण 142 जागा काय आहेत, रिक्त आहेत. लघु टंकलेखन इंग्रजी आणि मराठी जे स्टेनोटायपिस्ट आहे त्याच्या 88 जागा. जर हे एकत्रित जर आपण या ठिकाणी याची बेरीज केली तर ती होते 299. म्हणजे आयोगाच्या 299 जागा ज्या आहेत ते पहिला जो माहितीचा अधिकार होता तो आपला पहिला त्या नोव्हेंबर मधला, त्याच्यानुसार 299 जागा ज्या आहेत त्या आयोगाच्या काय होत्या या ठिकाणी रिक्त होत्या मित्रांनो. 299 जागा, याच्यामध्ये मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही मिळून काय आहेत, जागा आहेत. ओके, त्यानंतर पुढचा आपण एक माहितीचा अधिकार या ठिकाणी पाहूया. तर पुढच्या माहितीच्या अधिकारा नियमान्वये, तर त्याच्या आधी थोडस आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा मी स्क्रीन जे आहे ते हँडल करत आहोत मित्रांनो. तर पुढचा जो माहितीचा अधिकार आहे तो आपले विद्यार्थी आहेत, मित्र आहेत परभणीचे आमच्या. आणि परभणी म्हणजे जगात जर्मनी, भारतात परभणी आपली. हा, तर बघा या ठिकाणी हा जो माहितीचा अधिकार अधिनियम आहे, आदरणीय श्री आमचे भाऊसाहेब राठोड जे आहेत यांनी हा माहितीचा अधिकार या ठिकाणी टाकला होता. राजमुद्रा अकॅडमी आणि प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर युट्यूब चॅनल कडून त्यांचे विशेष आभार या ठिकाणी. राठोड सरांनी जो आहे तो या ठिकाणी माहितीचा अधिकार टाकला होता तो 24 जानेवारी 2025 चा जो आहे या ठिकाणी हा माहितीचा अधिकार आहे. तर यांनी जो माहितीचा अधिकार टाकला, या माहितीच्या अधिकार अन्वये किती जागा या ठिकाणी आयोगाच्या रिक्त आहेत त्याचा आपण या ठिकाणी आढावा घेऊया. तर हे 1 जानेवारी 2025 पर्यंत
किती जागा रिक्त आहेत मित्रांनो, ही त्याची माहिती आपण आता या मध्ये पाहणार आहोत. ओके, तर बघा याच्या ठिकाणी जे काही हायर ग्रेड आहे आपला हायर ग्रेड, तुम्हाला स्क्रीन दिसेल अशी आशा व्यक्त करतो. थोडस मोठं करतो अजून. क्लीन होत आहेत. पहिल्यांदा स्क्रीन चेक करताय त्याच्यामुळे थोडस अडचण जात आहे मित्रांनो मला. तर बघा या ठिकाणी मित्रांनो दिसायला का बाबांनो आता. हा, तर बघा इकडे, तर हे जो राठोड सरांनी जो माहितीचा अधिकार टाकला होता त्याच्या अन्वये या ठिकाणी जागा बघूया. त्यामध्ये बघा उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक आणि लघु टंकलेखक, हे मराठी आणि इंग्रजी या दोघांचा मिळून कार्यक्रम आहे मित्रांनो. तर बघा या ठिकाणी रिक्त जागा ज्या आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या उच्च श्रेणीच्या रिक्त जागा 4 आहेत. निम्न श्रेणी लघुलेखकच्या रिक्त जागा 5 आहेत आणि लघु टंकलेखकच्या जागा या ठिकाणी 0 आहेत. सामान्य प्रशासन विभागाचं बोलतोय हे मी. त्यानंतर दुसरा विभाग जो आहे तो गृह विभाग, त्याच्यामध्ये उच्च श्रेणीच्या रिक्त जागा आहेत 8, निम्न श्रेणीच्या रिक्त जागा आहेत 3 आणि स्टेनोटायपिस्टच्या रिक्त जागा आहेत 4. तर त्यानंतर महसूल व वन विभागात हायर ग्रेडच्या 0 जागा आहेत, परंतु जे काही लोअर ग्रेड आहे निम्न श्रेणी लघुलेखक याच्या 15 जागा आहेत आणि स्टेनोटायपिस्ट पदाच्या 22 जागा या ठिकाणी मित्रांनो काय रिक्त आहेत. हे 1 जानेवारी 2025 पर्यंत ज्या काही रिक्त जागा आहेत आयोगाकडे मंत्रालय स्तरावरच्या ह्या, त्याचा आपण या ठिकाणी माहिती पाहतोय मित्रांनो. म्हणजे आयोगाच्या प्रचंड जागा या ठिकाणी मंत्रालयाच्या ज्या आहेत, सॉरी आयोगाच्या नाही तर मंत्रालयाच्या या ठिकाणी प्रचंड जागा ज्या आहेत ते रिक्त आहेत, परंतु त्या भरती जी आहे ती झाली पाहिजे. त्यासाठी काय करायचं ते पुढे सांगतो, थोडस बघूया. हे अजून कोणकोणत्या विभागामध्ये जागा रिक्त आहे. त्यामध्ये हे महसूल व वन विभाग खतरनाक डिपार्टमेंट आहे, नंबर 1 लगे कार्यक्रम भारी. त्यानंतर कृषी व पद्म विभाग जे आहे त्याच्यामध्ये उच्च श्रेणीच्या 3 जागा, निम्न श्रेणीच्या 7 जागा आणि लघु टंकलेखकच्या 3 जागा ज्या आहेत ती रिक्त आहेत. त्यानंतर पुढे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जे आहे हायर ग्रेडच्या जागा नाही, सॉरी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जे आहे त्याच्या एकूण या ठिकाणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या, सॉरी मी आता सांगितलं तुम्हाला, माफ करा. ओके, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जे आहे त्याच्यामध्ये 3 जागा आहेत आणि हायर ग्रेडच्या निम्न श्रेणी लघुलेखकच्या 7 जागा आहेत आणि लघु टंकलेखकची 1 जागा आहे. सॉरी मी सांगताना या ठिकाणी कृषी व पद्म विभाग जे आहे त्याच्या जे काही हायर ग्रेड आहे त्याच्या 3 जागा आहेत आणि निम्न श्रेणी लघुलेखकच्या 10 जागा आहेत, लघु टंकलेखकच्या 3 जागा आहेत. मित्रांनो ही जर पीडीएफ तुम्हाला पाहिजे असेल तर याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा. त्या ठिकाणी ही पीडीएफ जी आहे ती टाकलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो या सर्व विविध विभागाच्या ज्या आहेत त्या आपल्या जागा आहेत. ओके, तर ह्या जागा काय या ठिकाणी आपल्यासाठी महत्वाच्या होत्या. तर बघा जास्त वेळ न घेता जे आहे ते एकूण जे काही जागा आहेत आपल्या शिल्लक जागा प्रामुख्याने, तर शिल्लक जागा जर बघितल्या आपण सगळ्या तर साधारणतः जे आहे तर हायर ग्रेडच्या जे जागा आहेत हायर ग्रेडच्या, ओके, तर बघा हायर ग्रेडच्या एकूण 72 जागा रिक्त आहेत आणि
सर्वाधिक जागा ज्या आहेत मित्रांनो त्या 100 वर आहेत. हे 72 जागा फक्त मराठीच्याच नाही, मराठी प्लस इंग्रजी या दोघांच्या काय आहेत या जागा आहेत. एकटे आपल्या याच्यात जागा नाहीत मराठीच्या. ओके, त्यानंतर 143 143 कोलंबिया, ओके, भारतीय संविधानाच्या, भारतीय राज्यघटनेच्या, इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या अनुच्छेद आर्टिकल्स कलम 143 नुसार सर्वोच्च न्यायालयाचे जे काही सरन्यायाधीश असतात या ठिकाणी, ओके, राष्ट्रपतीने जर त्यांना सल्ला मागितला तर त्यांना सल्ला देणं काय आहे, बंधनकारक आहे. 1 मार्क देखील सोबत तुमचा कदाचित कव्हर होईल मित्रांनो. हे 143 चा वापर आपण या ठिकाणी कलमांच्या जागी न करता बरेच विद्यार्थी जे आहेत ते दुसरीकडे करतात, ते तुम्ही समजून घ्या. ओके, पोरग पोरीला म्हणते 143 तेच होय. हे बघा, जागा बी 143 आहेत 100च्या. हे मराठी प्लस इंग्रजी यांच्या मिळून आहेत 143 जागा, आणि स्टेनोटायपिस्टच्या ज्या आहेत त्या 88 जागा या ठिकाणी आहेत मित्रांनो. तर अशा प्रकारे जर आपण पाहिलं तर या सगळ्या जर एकत्रित केल्या तर 303 जागा ह्या काय आहेत आयोगाच्या, सॉरी, मंत्रालयाच्या या ठिकाणी मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरच्या रिक्त आहेत. जर नोव्हेंबरचा जर आपण या ठिकाणी माहितीचा अधिकार पाहिला तर त्याच्यामध्ये 299 रिक्त जागा दाखवल्या त्यांनी, आणि 1 जानेवारी 2025 पर्यंत जे आदरणीय राठोड सरांनी जो माहितीचा अधिकार टाकला त्यांच्या माहितीच्या अधिकारान्वये आयोगाच्या एकूण 303 जागा या ठिकाणी मित्रांनो मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरच्या काय आहेत, रिक्त आहेत. तर एवढं तर निश्चित झालं की आपल्या ज्या काही जागा आहेत त्या मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत मित्रांनो. मी सांगितल्याप्रमाणे जुनी भरती जी आहे 2022 ची, त्या भरतीमध्ये आमाप अशा चुका झाल्या. विद्यार्थ्यांनी जर एक होऊन जर लढा पुकारला असता तर 1.5 वर्षाच्या आत जी आहे ती भरती पूर्ण झाली असती. परंतु आगामी जी काही नवीन जाहिरात आहे, नवीन जाहिरात आल्याच्या नंतर आपल्याला काय काय प्रोसिजर करायची आहे तेही तुम्हाला मी सगळं सांगेल. पूर्वी मलाही वेळ नव्हता, आता बऱ्यापैकी वेळ आहे. ओके, तर त्यासाठी मी पूर्ण यावेळेसची जी काही भरती असेल ती वेळेत पूर्ण कशी करता येईल यासाठी सुद्धा आपल्याला काय जे आहे ते पुढाकार घ्यायचा आहे मित्रांनो. मागच्या भरतीमध्ये लेखी परीक्षा झाली, निकाल लावायला वेळ लावला, निकाल लावल्याच्या नंतर डिक्टेशन घेण्यासाठी तब्बल 1 वर्ष जे आहे आयोगाने वेळ लावला. म्हणजे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेमध्ये चांगले गुण होते परंतु ज्यांना डिक्टेशन जमत नव्हतं त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी काय शिजली, डाळ शिजली, आणि त्यांनी 6-8 महिन्यामध्ये आपलं डिक्टेशन परफेक्ट करून घेतलं. परंतु आमचं वसमतचं पोरगा असेल किंवा नांदेडचा पोरगा असेल किंवा मराठवाड्यातला विद्यार्थी असेल, म्हणजे मला कुणा विद्यार्थ्याला काही दोष द्यायचा नाही, तर जो विद्यार्थी रोज कंटिन्यू आमच्याकडे 1-1 तास सकाळी उठून पोरग डिक्टेशन घेते, डिक्टेशनच्या क्लासला जातील, तर मग त्यांना इतके दिवस जे सतत डिक्टेशन घेतलं त्याचे बोट फुटले, त्याच्या पेन्सिला संपल्या, त्याच्या वह्या भरल्यात, त्याच्या डिक्टेशनला काय अर्थ राहिला. जर आयोग 1-1 वर्ष जर डिक्टेशन घ्यायला वेळ लावत असेल तर त्याला काय अर्थ उरला. म्हणून या भरतीमध्ये आगामी जी काही भरती आहे त्या भरतीमध्ये अशा कसल्याही चुका नाही व्हायला पाहिजे. आपण आयोगाला पूर्वीच जे आहे ते रोड मॅप ठरवून देऊ. ज्या प्रकारे तुम्ही एखादी परीक्षा घेताना पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचा शेड्यूल डिक्लेअर करता, त्या प्रकारचा सर्व शेड्यूल आमचा जो आहे तो आगामी भरतीमध्ये डिक्लेअर झाला पाहिजे, अशी देखील एक मागणी करायची. चला, महत्वाचा मुद्दा हे तर गोष्ट क्लिअर झाली मित्रांनो की एकूण 1 नव्हे 2 नव्हे मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफरच्या मंत्रालयीन स्तरावरच्या एकूण 303 जागा काय आहेत, रिक्त आहेत. मग आता या सगळ्या जागा रिक्त आहेत, परंतु जाहिरात जी आहे जर दरवर्षी आपण पाहिलं दर 3 वर्षांनी आपली जाहिरात प्रसिद्ध होते आणि आपल्याला सरळ सेवेमध्ये आयोगाने टाकलेलं आहे. कारण पूर्वी जे आहे 2008 पूर्वी 1997 ला ज्यावेळी भरती झाली त्यावेळी जे आहे 97-98 ला 2003 ला पण झाली, तर त्यावेळी डिक्टेशनवर डायरेक्ट काय होत होती, भरती होत होती. परंतु मग आयोगाने काय केली, विद्यार्थी संख्या वाढायला लागली म्हणून चाळणी परीक्षा केली. आणि चाळणी परीक्षेचा सुरुवातीचा अभ्यासक्रम जो होता तर त्या सुरुवातीच्या अभ्यासक्रमामध्ये 100 मार्काचं मराठी होतं मित्रांनो, आणि 25 मार्काचं काय होतं, मॅथ आणि रिझनिंग होतं. 50 मार्काचं, सॉरी, ओके, असं 150चा काय होता पूर्वीचा पॅटर्न होता. परंतु आयोगाने सध्याचा पॅटर्न जो आहे तो बदलला. त्याच्यामध्ये 50 मार्काचं मराठी व्याकरण आणलं आणि 50चं काय आणलं, गणित बुद्धिमत्ता आणलं. असं 100 प्रश्न, 100 गुण, 1 तास वेळ, 1 4 निगेटिव्ह सिस्टीम ठेवलेली आहे. त्यावर मी सविस्तर एक वेगळा व्हिडिओ देईल. ओके, त्याला थोडासा वेळ आहे. तर मुद्दा असा आहे आपला की आयोगाने काय झाले, स्पर्धा वाढत राहिली, त्याच्यामध्ये बदल केले आणि आयोगाने चाळणी परीक्षा आणली.
चाळणी परीक्षेच्या नंतर 75 मार्काचं जे आहे 75 गुणांचं विद्यार्थ्याचं डिक्टेशन असेल आणि 25 ची मुलाखत असेल. अंतिम निवड जी आहे ते 75चं तुमचं डिक्टेशन प्लस 25 ची मुलाखत याच गुणांवर आधारित जे आहे तुमची अंतिम निवड असेल. चाळणी परीक्षा फक्त तुम्हाला काय असेल या ठिकाणी डिक्टेशन साठी पात्र होण्यासाठी असेल. चाळणी परीक्षेचे गुण हे अंतिम निवड यादीमध्ये गृहीत धरले जात नव्हते तेव्हा सुद्धा आणि आता सुद्धा मित्रांनो. ओके, तर असो तर ह्या ज्या काही बदल झालेले आहेत आणि आता 2022 ची जी भरती आहे ती ऑफलाईन ऐवजी आयोगाने पहिली काय घेतली, ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली मित्रांनो. आणि ऑनलाईनची भरती घेताना सुद्धा ज्यावेळी मी बॅच घेत होतो अनंत बरेच जण कसं आहे, काही जणांना फक्त टीका करायचं काम आहे आणि निंदकाचे घर असावे शेजारी असं तुकोबाराय म्हटलेले आहेत. त्या प्रकारे अनेक माझ्यावर टीका झाल्या, एवढा काय कुठं पेपर अवघड येते का, ते कदम मास्तर येडा झाला, असा झाला तसा झाला, काही पुरवू लागले. ज्यावेळी ऍक्च्युअल पेपर झाला तुम्ही प्रश्नपत्रिका चेक करा. मराठीच्या 50 प्रश्नामधले 22 प्रश्न हे सीसॅट लेवलचे आहेत. सीसॅट म्हणजे प्रश्न पर्याय आणि त्याला पुढे पर्याय, दर्जेदार प्रश्नपत्रिका आयोगाने काढली. त्याच पॅटर्नवर आधारित हा सुद्धा पेपर होईल, मी त्यावर नंतर तुम्हाला बोलेल. आता आपल्याला पाहायचं आहे की या 303 जागा प्लस अजून याच्यामध्ये जागेची ऍड होणार आहे, म्हणजे जागा वाढ होणार आहे जागेची, म्हणजे दुसऱ्या एका विभागाच्या जागा ऍड होणार आहेत. तर कृषी विभागाला मी संपर्क केला. कृषी विभागामध्ये माझे काही विद्यार्थी देखील आहेत, स्टेनोग्राफर आहेत, हायर ग्रेडला आहेत काही जण. तर त्यावेळी त्यांनी जी माहिती दिली त्यांच्या माहितीनुसार कृषी विभागातल्या गेल्या 12 वर्षापासून 2012-13 पासून कृषी विभागातील माफ करा, महसूल विभाग एक्स्ट्रीमली सॉरी, दिलगिरी व्यक्त करतो, मी माझे शब्द मागे घेतो. कृषी ऐवजी महसूल शब्द मला वापरायचा होता. महसूल मध्ये आपले विद्यार्थी आहेत, हायर ग्रेडला आहेत, लोअर ग्रेडला आहेत. मंत्रालय सुद्धा जो महसूल विभाग आहे तो आपल्या विद्यार्थ्यांकडेच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा हायर ग्रेडला विद्यार्थी आहेत. आणि त्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार की महसूल विभागाने काय केलेलं आहे, ज्या प्रकारे सर्व महाराष्ट्रातले जेवढे काही शासकीय आपले विभाग आहेत आणि शासकीय विभागामधले जे काही क्लर्क पद आहेत ते एमपीएससी कडे वर्ग केलेला आहे, म्हणजे एमपीएससीने ती परीक्षा घ्यावी, त्याला आपण संयुक्त गट क परीक्षा म्हणतो. तशाच प्रकारचं जे आहे महसूल विभागाच्या ज्या काही स्टेनोच्या जागा आहेत, स्टेनोग्राफर पदाच्या जागा आहेत, त्या सर्व जागा एमपीएससी कडे वर्ग केल्या असं सांगण्यात आलेलं आहे. जर योगायोगाने समजा त्या जर जागा ऍड झाल्या, साधारण त्या पण जागा 100 ते 120 आहे, म्हणजे 400-450 पदाची जी आहेत रिक्त जागा मंत्रालयावर या ठिकाणी असतील. त्यावेळी भरती करताना 2 गट असतील. ज्या प्रकारे क्लर्कची भरती होताना मंत्रालयामधील क्लर्क आणि मंत्रालय कक्षा बाहेरील क्लर्क, ओके, लिपिक, असे 2 वर्ग होते. तर त्याच प्रकारचं हे देखील आपल्या प्रकारचं असू शकते. म्हणजे मला म्हणायचं आहे की या जागेमध्ये आपल्याला महसूलच्या जागा सुद्धा ऍड होऊ शकतात. पण कधी प्रत्येकाला वाटते शिवाजी जन्माला यावा, पण तो शेजाऱ्याच्या घरात, आपल्या घरात नको. प्रत्येकाला फक्त अपडेट माहिती पाहिजे असते. काय अपडेट माहिती पाहिजे असते किंवा काय करायचं, काय करणार आपण, तर आपलीही काहीतरी जबाबदारी आहे ना, तुमचीही काहीतरी. आता पूर्वीचा काळ होता विद्यार्थी फक्त अभ्यास करायचा, आताची कंडिशन फार वेगळी झालेली आहे. जाहिरातीसाठी विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे, परीक्षा घ्या म्हणून विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे, निकाल लावा म्हणून विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे, डिक्टेशन घ्या म्हणून विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे, निकाल लावा म्हणून विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे, आणि अंतिम निवड याद्या लागून कागदपत्र पडताळणी करून ऑर्डर द्या म्हणून विद्यार्थ्यालाच प्रयत्न करावा लागणार आहे मित्रांनो. तर या ठिकाणी माझे तमाम सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपापल्या स्तरावर जसं जमेल तशा पद्धतीमध्ये जे आहे तुमचे जे काही स्थानिक प्रतिनिधी असतील, मग तुमच्या मतदारसंघातील आदरणीय आमदार साहेब असतील, आदरणीय खासदार साहेब असतील, यांना निवेदन द्या. त्यानंतर आपण एक टीम बनवणार आहोत आणि त्या टीमच्या माध्यमातून मंत्रालयीन स्तरावर जे काही पाठपुरावा आहे तो पाठपुरावा करणार आहोत. ते पाठपुरावा करण्यासाठी मी स्वतः तुमच्या सोबत येईल, परंतु मलाही जास्त पुढे नाही येता येणार मित्रांनो, कारण महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये मी पण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून या ठिकाणी जबाबदार अधिकारी म्हणून काम पाहत आहोत. परंतु माझ्या परीने सर्वतोपरी तुम्हाला जे काही मदत लागेल ती मदत तुम्हाला या ठिकाणी मी करेल. आता जाहिरात आपण आणतो, सगळं करतो, आणि काय होतं लगेच बालटे बुलटे क्लासेसवाले येतात आणि सुरू करतात, याचा क्लास त्याचा क्लास, याची टेस्ट त्याची टेस्ट. मित्रांनो, क्लासेस तर आपल्याला घ्यायचेच आहे, परंतु त्याच्याही अगोदर आपल्याला काय आहे या ठिकाणी जाहिरात निघणं काय आहे गरजेचं आहे.
म्हणून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपापल्या स्तरावर सर्वांनी काय करायचे आहे, प्रयत्न करायचे आहे. आणि जी काही तुम्हाला मदत लागेल समजा माझी, ती मदतीसाठी मी माझा या ठिकाणी जो आहे तो मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर पण या ठिकाणी देतो मित्रांनो. तर बघा या ठिकाणी आपल्याला जो माझा मोबाईल नंबर आहे तो माझा मोबाईल नंबर इथं स्क्रीनवर लिहितो. थोडस 9922033567 हा माझा मोबाईल नंबर आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटतं की लवकरात लवकर 2025 ची जाहिरात स्टेनोग्राफर मराठी इंग्रजीची यावी, त्या सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रयत्न करा. किंवा मी एकट्यानं प्रयत्न करून, किंवा जे काही आमचे राठोड सर आहेत किंवा सत्यम सर आहेत किंवा अदर इतर व्यक्ती आहेत, बरेच काही विद्यार्थी मित्रमंडळी आहे माझी सुद्धा, ते सतत पुढाकार घेत असतात बिचारे. ते नेहमी दर 4-8 दिवसाला विचारतात की सर आता काय करायचं, कोणत्या विभागाला मेल करायचे का, कुणाला फोन करायचे का, काय करायचं. आणि त्यांना जसं जमेल तसं माझ्या परीने मी माहिती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचत असतो आणि बिचारे ते सुद्धा देखील प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाटत असेल की मार्च एप्रिल पर्यंत 2025 मार्च एप्रिल पर्यंत मराठी इंग्रजी स्टेनोग्राफर पदाची जाहिरात प्रसिद्ध व्हावी, यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करणं काय आहे, गरजेचं आहे. आणि एकीचं बळ आपल्याला या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. तुम्हाला जी काही मदत लागेल ती 100% मी तुम्हाला या ठिकाणी मदत करण्यासाठी तयार आहे मित्रांनो. ओके, तर त्यासाठी आपण सगळेजण ही जाहिरात जर आली तर सर्वच विद्यार्थ्यांचा काय आहे या ठिकाणी फायदा आहे, मराठी आणि इंग्रजी स्टेनोग्राफर दोन्हीही. दुसरी एक गोष्ट मित्रांनो, मला एक सर्व विद्यार्थ्यांना एक आव्हान करायचं आहे. कळकळीचे हात जोडून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की 2024 हे वर्ष स्टेनोग्राफरच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण वर्ष ठरलं. बऱ्याच डिपार्टमेंटच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्यात. त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ह्या वेटिंग जी आहे ती लवकर का क्लिअर झाली नाही, तर ही याच विद्यार्थ्यांमुळे क्लिअर झाली नाही. यांनी लगेचच्या लगेच आयोगाला जर कळवलं असतं की एकच विद्यार्थी 80, 100, 120 तिन्ही याद्यांमध्ये आहे, 120 ची यांना ऑर्डर आल्याच्या नंतर बाकीची ऑर्डर घ्यायची गरज नव्हती. लगेच त्या विभागाला किंवा त्यांना संपर्क करून सांगावं लागत होतं की 100 आणि 80 ला मी काही जॉईन होणार नाही. तर मित्रांनो ज्या काही खालच्या जागा असतील रिक्त जागा, त्या रिक्त जागा व फेब्रुवारी अखेरपर्यंत 2022 चा जो काही आहे तो त्याच्यावर मार्ग निघूनच जाईल. परंतु जे इतर विभागामध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेत, आता काही काही रथी महारथी एवढे खतरनाक आहे. एक विद्यार्थी आहे त्याचं नांदेडमध्ये आमच्या न्यायालयामध्ये क्लर्क म्हणून सिलेक्शन झालं. ओके, तिकडे क्लर्क त्यानं जॉईन केलं, महिना दीड महिना नोकरी केली आणि नंतर ही MPSC ची जी आहे ती यादी लागली 80 ची आणि परत जॉईन झाला तिकडे. मला काय म्हणायचं आहे मित्रांनो, जर तुम्हाला तुमच्या स्थानिक जिल्ह्यामध्ये जर नोकरी लागत असेल तर मुंबईमध्ये जाण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. कारण पुढेही अनंत अडचणी आहेत. आपल्याला वाटते नोकरी लागल्याच्या नंतर, खरा संघर्ष तुमचा नोकरी लागेपर्यंत नाही, नोकरी लागल्याच्या नंतर आहे. आणि मंत्रालयापेक्षा बाकी विभाग सुद्धा चांगले आहेत. त्यामध्ये आरोग्य विभाग आहे, DM विभाग आहे, वन विभाग आहे, जलसंपदा विभाग आहे. जेवढ्या काही विभागाच्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की तुम्ही जर त्या ठिकाणी जॉईन झालेला असाल तर मंत्रालयाची जागा रिक्त राहू द्या. तिकडे मान्य आहे की तुमच्या मेहनतीवर तुम्ही 2-2, 3-3 रिझल्ट आणले मायबापो हो, परंतु जो खाली वेटिंग वाला लागणार आहे तो आपल्यातलाच एक बेरोजगार आहे. आणि बेरोजगारी काय आहे हे तुम्ही आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं त्यांना देखील ते सुख घेऊ द्या ना. आणि मी नेहमी सांगत असतो की सर्वात महत्वाचं सुख काय असेल, सर्वात महत्वाचा आनंद काय असेल की ज्यावेळी तुम्ही तुमच्या आईला किंवा वडिलांना फोन करता, आई बाबा अहो मी लागलो हो, स्टेनोग्राफर झालो हो. हे जे एक वाक्य आहे मित्रांनो, लाखो रुपये कोटी रुपये दिले तरी आपल्याला विकत घेता येणार नाही. या एका वाक्यासाठी आपल्या सर्वांचा काय आहे, हा संघर्ष आहे. म्हणून की आपण जे काही ज्या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहात, एक माणुसकी म्हणून आणि आपल्यालाही बेरोजगारीची जाणीव असावी म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट झालेला आहात, मग ते न्यायालयात असेल, घराच्या जवळ असेल किंवा इतर विभागात असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही जे आहे जॉईन होऊन आपली नोकरी जी आहे ती स्वीकारावी. आणि आपल्याकडून काहीतरी सत्कार्य तुमच्याकडून या ठिकाणी होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि बाकी विद्यार्थ्यांना देखील या ठिकाणी नोकरीची संधी तुम्ही उपलब्ध करून देशाल मित्रांनो. तुम्हाला
स्टेनोग्राफर भरतीची आपल्याला लवकरात लवकर जी आहे ती जाहिरात आणावयाची आहे. यासाठी माझा संपर्क क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्याला क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे ते जॉईन करू शकता. आणि तुमच्या काही अडीअडचणी असतील तर तुम्ही मला थेट फोन देखील करू शकता आणि मेसेज देखील या ठिकाणी करू शकता. मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. पुनश्च जाता जाता एकदा सांगतो मित्रांनो की संपूर्ण भरतीचा आपण आढावा तर घेणारच आहोत. आज उभ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदा डिजिटल बोर्डवर या ठिकाणी शिकवणी घेतलेली आहे. पहिल्यांदा व्हिडिओ हा बनवलेला आहे. काही कळत न कळत काही चुका झाल्या असेल तर त्याबद्दल माफी मागतो. त्यानंतर लवकरच आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये आयोगाचा जो काही अभ्यासक्रम असेल स्टेनोग्राफर पदाचा त्या अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहोत. आणि असे व्हिडिओ जे आहे ते नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत या ठिकाणी मी पोहोचवण्याचं काम करेल. परंतु तुमचं सर्वांचं मला सहकार्य या ठिकाणी आवश्यक आहे मित्रांनो, की आपल्याला लवकरात लवकर MPSC 2025 ची जाहिरात आणावयाची आहे. ती माझ्या एकट्याने येणार नाही तर आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.